नमस्कार, कशा आहात सगळे? मस्त ना. मी दीपाली फूड अँड टेव्हिंग या चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत. आज मी तुम्हाला एक नवीन व्हिडिओ दाखवणार आहे. काल मी तुम्हाला हा रस्ता दाखवला होता. तिथून रिक्षा थांबवून मी तुम्हाला दाखवलं होतं की हा रस्ता आमच्या घरापर्यंतचा आहे आणि तिथूनच हा दुसरा रस्ता आहे जिथून मी तुम्हाला आज आमच्या कुलदेवतेचं दर्शन घडविणार आहे. चला मग आपण जाऊया आज आपल्या कुलदेवतेच्या दर्शनाला. हा आमचा आहे दैतवाडीचा रस्ता. वरती तुम्हाला दैतवाडी आहे. आमचं सुद्धा आडनाव दैतच आहे, म्हणजे माझ्या पप्पांचं. आणि तिकडे सुद्धा पूर्ण वरती दैतवाडी आहे. वेळ भेटला तर आपण तिकडे सुद्धा जाणार आहोत, पण आज स्पेशली मी तुम्हाला आमच्या कुलदेवतेचं दर्शन दाखवणार आहे. तुम्ही रस्त्याच्या पूर्ण बाजूला बघता हिरवी पूर्ण झाडं झालेली आहेत. कालच एवढा जोरात पाऊस आला होता की तुम्हाला सांगूच नाही शकत. पूर्ण नदी नाळे वाहत होते. वाटलं सुद्धा नव्हतं की पाऊस येईल. 1-2 दिवसाआधी पाऊस पडून गेला होता, पण काल ना खूप पाऊस पडला. तर तुम्हाला पावसाचं सुद्धा मला व्हिडिओ दाखवायचा, पण संध्याकाळी घरातून बाहेरच पडता नाही आला आम्हाला. तुम्हाला रस्त्याच्या बाजूला दुतर्फा झाडं आहेत ती मी दाखवते. इथे पाहू शकता फणसाचं झाड आहे आणि खूप फणस लागलेले आहे झाडावर. तसे आता वटपौर्णिमा येते. खूप अशी जवळ फणस लागलेली आहेत. काल खूप पाऊस लागला आणि त्याच्या आधीही 2-3 दिवस पाऊस येऊन गेला होता. त्यामुळे आता शेतीची कामं सुद्धा चालू झालेली आहे. शांतता असल्या कारणाने पक्ष्यांचा सुद्धा खूप छान असा किलबिलाट ऐकू येतो. पूर्ण शांतता आहे इकडे. पण पावसातून आल्यानं खरंच खूप छान वाटतं गावाला. खूप हिरवळ असते, बघायला खूप छान वाटतं. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आम्ही काल घरात आलो आणि पाऊस चालू झाला. नाहीतर काय खरं नव्हतं आमचं, कारण की खरंच खूप जोरात पाऊस होता. काल खूप जोरात पाऊस होता. आणि काल मिरघाचा हा पहिला दिवस होता, त्यामुळे जोरात पाऊस लागलेला होता. इथून आता आपण पुढे जाणार आहोत. समोर तुम्हाला एक दुकान दिसतंय, म्हणजे घरासारखंच आहे त्यांचं, पण तिथे त्यांनी दुकान घातले. आपण नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये तिथे सुद्धा जाणार आहोत. तुम्हाला रातांब्याचं झाड दाखवते. खूप मस्त असे रातांबे आलेले आहेत. पूर्ण झाड भरलेलं आहे रातांब्याचं. तुम्हाला इथे पडलेले रातांबे दाखवते. हा छोटासा रातांबा आहे, तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये. वरती खूप पडलेले आहेत, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतंय. खूप छान वाटतं हे बघायला, खरंच खूप छान वाटतं. इथे सुद्धा एक रातांबा पडलेला आहे. 2 मी घेतलेत खायला, बघूया कसे लागतात. आणि इथून आता आपल्याला पुढे जायचं आहे. तुम्हाला मी शाळा सुद्धा दाखवते. कोर्ल्यातली शाळा इथे नाव आहे या शाळेला, आणि या शाळेचं नाव आहे आदर्श शाळा भांबेड. हे भांबेड गाव आहे. भांबेडमध्ये कोर्लं अशा गावाला बोलतात. या शाळेत माझ्या पप्पांनी 7वी पर्यंत शिक्षण घेतलं आणि नंतर पेडदेवला 10वी पर्यंत. गेट ओपन असतं तर आपण आतमध्ये सुद्धा गेलो असतो. हा दुसरा गेट आहे. आणि
त्याच्या दुसऱ्या बाजूला आहे दवाखाना. इथे संध्याकाळी 3 वाजता काहीतरी डॉक्टर येतात. पुढे जाऊया आता आपण हळूहळू. ऊन असं बिलकुल नाहीये, त्यामुळे चालायला सुद्धा खूप बरं वाटतंय. काल पाऊस आल्यामुळे आज थोडा थंडावा आहे आणि आज थोडं मळब सुद्धा आहे. रस्त्याने जाताना रस्त्याच्या बाजूला एक गणपतीचं मंदिर आहे. स्वयंभूची सिद्धिविनायक गणेश मंदिर आहे आणि ही पूर्ण शुगनवाडी आहे इकडे आजूबाजूला. आपण आतमध्ये जाऊन गणपतीचं दर्शन घेऊया. छोटंसं मंदिर आहे पण रचना खूप छान आहे मंदिराची. गणपतीची खूप सुंदर अशी रेखीव मूर्ती आहे. खूप छान वाटते बघायला. मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये गणपतीच्या मधोमध असं छान झुंबर लावलेलं आहे. मंदिरातून आपण बाहेर आलेलो आहोत आणि इथून आता आपल्याला फक्त 5 मिनिटाचा रस्ता आहे पावनाईच्या मंदिरात जाण्याचा. तुम्हाला लांबूनच व्हिडिओ दाखवते. हे कुळेश्वराचं मंदिर आहे आणि देवळाच्या बाहेरच तुम्हाला काही लोक दिसत आहेत, न्याहारी करतायत. शेतीची कामं करून त्यांची आता न्याहारीची वेळ झालेली आहे. पुढे आपण जाऊया. 1 सेकंदाचा तुम्हाला मी व्हिडिओ दाखवते. कुळेश्वराचं हे मंदिर आहे. छान अशी तुम्हाला छोटीशी शंकराची पिंडी दिसते आणि पितळेचे असे नागोबा त्याच्यावर आहे. दमली ती माणसं, न्याहारी करायला बसलेत. बाजूला तुम्हाला मंदिराच्याच बाजूला एक विहीर दिसते आणि हा ट्रॅक्टर आहे. हल्ली लोक ट्रॅक्टरने जास्त शेती करतात. इथून आता आपण पुन्हा आपल्या वाटेला जाणार आहोत. आपल्याला पावनाईच्या मंदिरामध्ये जायचं आहे. आपण आता मंदिरापाशी आलेलो आहोत. छान असं जास्वंदीचं फूल तुम्हाला दिसतंय. खूप छान असं फुललेलं आहे. हे मंदिर आहे पावनाईचं. फायनली आपण पावनाई मंदिरापाशी आलेलो आहोत. मंदिराच्या समोरच तुम्हाला हा दिव्याचा स्तंभ दिसणार आहे. मंदिराच्या समोरच तुम्हाला तुळशी वृंदावन दिसणार आहे.
हा मंदिराचा गाभारा आहे आणि समोरच तुम्हाला देवींच्या मूर्त्या दिसत आहेत. सर्वात प्रथम तुम्हाला रंगनाथाची मूर्ती दिसणार आहे. त्यानंतर दिसणार आहे महालक्ष्मी देवीची मूर्ती. ही आहे वर्धानी देवी. त्यानंतर आहे महंकाली देवी. ही आहे पावनाई देवीची मूर्ती आणि ही आहे विठ्ठलाई देवीची मूर्ती. गाभारा साधाच आहे. आणि हे मंदिर आहे पूर्ण पावनाई देवीचं. खूप सुरेख आहे, खूप शांतता आहे इकडे आणि आजूबाजूचा परिसर तर खूपच सुंदर आहे.